का ग? हो, वाचलाय मी. कसा आहे ग तो धडा? खूप छान आहे. आम्हाला पण सांगता का? हो. चला मग आपण सुरुवात करूया. द रेड हेडेड लीफ पार्ट 1 मिस्टर विल्सन स्टोरी. द रेड हेडेड लीफ भाग 1 मिस्टर विल्सनची स्टोरी. When I called upon my friend, Mr. Sherlock Holmes, he was conversing with a visitor, who was an elderly man with fiery red hair. मी जेव्हा माझ्या मित्रा मिस्टर शेरलॉक होम्स कडे गेलो तेव्हा ते एका अनोळखी माणसाला बोलत होते. त्याचे केस असे लाल होते. होम्स introduced me to the visitor, Mr. Jabez Wilson. He was a pawnbroker. मला मिस्टर होम्सनी त्याची ओळख करून दिली. ते होते मिस्टर जॅबेज विल्सन. ही वॉज अ पॉन ब्रोकर. ते एक पॉन ब्रोकर होते. होम्स asked him to repeat his story for me. होम्सनी मिस्टर जॅबेज विल्सनला त्याच्या संग घडलेली ती गोष्ट त्यांना रिपीट सांगायला लावली. He began by showing us an advertisement in a newspaper. मग त्यांनी ते न्यूजपेपर त्यांना दाखवली. It read as follows. To the red-headed leaf. त्या न्यूजचं नाव होतं The Red-Headed Leaf. There is a vacancy for a member of the league and the salary is £4 a week for nominal services. तर त्याच्यामध्ये लाल केसावाल्यांची संघटना होती. ती त्यांना सॅलरी £4 होती. म्हणजे £4 सॅलरी होती त्याची. Red-headed men may apply in person on Monday at 11 o'clock to Duncan Ross at the office of the League 7 Fleet Street. The advertisement had appeared in newspaper 2 months ago. ही न्यूजपेपर 2 महिने अगोदरची होती. Mr. Wilson's assistant Vincent Spaulding had shown it to him. आणि जॅबेज विल्सन यांचा असिस्टंट मिस्टर स्पॉल्डिंग होता. मिस्टर जॅबेज विल्सन लाइक्ड हिम असिस्टंट स्पॉल्डिंग. जॅबेज विल्सन यांना त्यांचा असिस्टंट खूप आवडायचा कारण तो ही वॉज स्मार्ट, इफिशियंट अँड वर्कड फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. तो हुशार होता, काम चांगलं करत होता आणि तो अर्ध्या किमतीमध्ये काम करत होता. हाफ वेजेस. बट द असिस्टंट ऑल्सो हॅड द फ्लॉट्स. परंतु तो खोडकर त्याची एक खोडी होती. एव्हरी नाऊ अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इनटू द सेलर टू डेव्हलप फोटोग्राफी. तो तळघरामध्ये जाऊन फोटोग्राफ ही करायचा, डेव्हलप करायचा. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. फोटोग्राफी त्याचा छंद होता. Spaulding showed the advertisement to Mr. Wilson and explained to him that an American millionaire, Mr. Ezekiel Hopkins, he had founded the famous Red-Headed League to help all red-headeds like himself. स्पॉल्डिंगने विल्सनला सांगितले की अमेरिकाचे एक करोडपती मिस्टर अझेकिया हॉपकिन्स यांनी लाल केसावाल्यांना मदत करण्याचं त्याच्यासाठी काढलेलं आहे. स्पॉल्डिंग assured Mr. Wilson to apply for the job. स्पॉल्डिंगने त्यांना सांगितलं की तुम्ही हा जॉब स्वीकारा. So the two of them went to the address given in the advertisement. स्पॉल्डिंगने त्यांना ती म्हणजे जॉब ना अप्लाय करायचं ठरवलं
आणि ते दोघं त्या ऍड्रेस वरती गेले. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. ती फ्लीट स्ट्रीट पूर्ण लाल डोक्यावाल्यांच्या लाल लाल डोक्यावाल्यांनी पूर्ण भरून गेलेली होती. मिस्टर विल्सन thought that with so much competition he would not get the job. आपण ह्या म्हणजे एवढ्या माणसांमध्ये आपण कसं आपल्याला नोकरी भेटेल, आपल्याला तर आता काही नोकरी भेटणार नाही असं जाबेज विल्सनला वाटलं. He wanted to go back, but Spalding pushed through the crowd and took Mr. Wilson to the office. Spalding त्याला ढकलत त्या गर्दीतून वाट काढत ऑफिस पर्यंत गेले. ऑफिस मध्ये गेले. There was nothing in the office but couple of chair and a table. त्या रूम मध्ये फक्त एक टेबल, 2 चेअर्स होते. A red-headed man at behind the table. त्या टेबलाच्या मागे एक लाल केसावाला माणूस बसलेला होता. He was a Duncan Ross, a representative of the red-headed league. ते होते मिस्टर डंकन रॉस. ते रेड हेडेड लीगचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. दीदी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय ग? रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी, म्हणजे त्यांचा माणूस. He was very pleased to see Mr. Wilson and announced immediately that he was well suited for the job. मग जाबेज विल्सन त्यांना भेटले आणि मिस्टर डंकन रॉसनी ते अनाउन्समेंट करून सांगितले की थांबा, आता आम्हाला आमचा माणूस भेटलाय, तुम्ही जावा, आता इथून तुम्ही सर्वजण जावा. He shook hands with Mr. Wilson, congratulated him and told all other candidates to go back. तर त्यांनी दोघांनी एकमेकांच्या हातात हात घातला आणि कॉंग्रॅच्युलेशन असे मिस्टर डंकन रॉसनी म्हणले आणि इथून सगळे कॅन्डिडेट्सला जायला सांगितले. मिस्टर डंकन रॉस एक्सपेरिमेंट that Mr. Wilson would have to be in the office for 10 to 2. तर तुम्हाला फक्त ते 10 वाजून 2 वाजेपर्यंत काम करायचे आहे. If he left the office, he would lose the job. तुम्ही जर म्हणजे कामाच्या आतमधून कुठे गेलात तर तुमचा नोकरीतून तुम्हाला काढलं जाईल. Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence. तर स्पॉल्डिंगने सांगितलं की तुम्ही हा जॉब स्वीकारा, मी तुमचा जॉब सांभाळेल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. His pay was fixed at £4 a week. मग ते पैसे फिक्स झाले £4. And the work, said Mr. Wilson. मिस्टर विल्सनने विचारले, काम काय आहे? तर डंकन रॉसने सांगितले, यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. त्यांनी सांगितले की एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ह्याची कॉपी करायची आहे. द पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क ऑफ वॉज लाईट. म्हणजे सॅलरी पण चांगली होती आणि काम पण सोपं होतं. मिस्टर विल्सन accepted the job and began by work the very next day. त्यांनी ती जॉब एक्सेप्ट केली आणि ते उद्यापासून कामाला येणारे होते. Mr. Duncan Ross was there in the office to see that Mr. Wilson did his work properly and did not leave the office. Mr. Duncan Ross यायचे, तर बसायचे, मिस्टर विल्सन काम करत आहेत का कुठेतरी बाहेर जात आहेत का हे पाहायचे. He told Mr. Wilson to start with the letter A. मग त्यांनी लेटर ए पासून सुरुवात केली.
Mr. Wilson wrote diligently for 4 hours without leaving his place. Mr. Wilson एका जागेवर 4 तास बसून त्यांनी चांगले काम केले. Mr. Ross would drop in for the time to see that all was right with Mr. Wilson. डन्कन रॉस अधूनमधून यायचे आणि नंतर at 2 o'clock he bade Mr. Wilson good day and locked the door of the office. नंतर ते यायचे 2 वाजता आणि मिस्टर विल्सनला बाहेर घ्यायचे आणि ऑफिसचा दरवाजा लावून बंद करून जायचे. This went on day after day. Mr. Holmes said Mr. Wilson, and so Saturday I got my salary. तर असंच काही आठवडे चालत गेले. मला माझी सॅलरी आठवड्याला भेटत होती आणि सॅटरडे आणि माझ्या सॅलरीचा आता टाइम आला होता. It was the same next week and the same the week after. After a few days, Mr. Duncan Ross came in only once in a while, and after a time he did not come in all. मग डन्कन रॉस अधूनमधूनच यायचे, फक्त काय एकदा दोनदाच यायचे, नंतर तर ते यायचे बंदच झाले, ते येईनाच झाले. मिस्टर विल्सन continued 8 weeks had passed like this, and I had written about असेच 8 आठवडे चालत राहिलं. त्यांना त्यांचे पगार मिळायचे. आर्चरी एक्झिट. त्यांनी आर्चरी पासून सुरुवात केली आणि अबॉट्स पुस्तक नेली. अँड होप दॅट आय माइट गेट ऑन टू बी सून. त्यांना असे वाटले की आता आपलं ए संपत आलेलं आहे, आपण आता बी पासून सुरुवात करावी. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू अन एंड. नंतर दुसऱ्या दिवशी ते बंदच झालं, म्हणजे ते ऑफिस ते काम सगळंच बंद झालं. टू अँड एंड. होम्सने विचारले होते कसं काय बंद झालं. येस सर, दिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क as usually at 10 o'clock, but the door was shut and locked with a little note nailed on it. It said, "Oh sir, this morning मी सकाळी 10 वाजता माझ्या कामाला गेलो, तेव्हा डोर लॉक्ड होतं आणि त्याच्यावर एक छोटीशी बारकी अशी एक चिठ्ठी लिहिलेली, तर असं लिहिलं होतं की द रेड हेडेड लीक इज dissolved October 9, 1880. म्हणजे ते द रेड हेडेड लीक डिझॉल्व संपून गेला, आता एंड झालं, सगळं शेवट झाला. ती तारीख होती ऑक्टोबर 9, 1880. I was shocked. I did not know when to go. I did not know what to do. मला धक्काच बसला. मला हे खरंच वाटणं झाले, असं कसं काय होऊ शकेल असं मला वाटलं. मिस्टर विल्सन went on this with his story. I made inquiries at the nearby office, but none of them knew anything about the leak. मी आजूबाजूला विचारलं की माहिती काढायला, त्यात पण तिथं कुणालाच काहीच माहित नव्हतं. आणि the rooms had been rented under a false name. मी त्या आजूबाजूच्या रूम घेतलेल्या खोट्या नावाने घेतलेल्या होत्या. I went home and asked my assistant Spaulding for advice. मी माझ्या असिस्टंट स्पॉल्डिंगला विचारलं की आता काय करायचं. But the could not help me in any way. परंतु तोही काही मदत करू शकला नाही. I want to find out about the league, Mr. Holmes, who they are and way they played this prank upon me. मिस्टर विल्सन म्हणलं की
हे असं माझ्यासोबत कोणी केलं हे मला शोधून काढायचं आहे. प्रँक कोणी केला हे पण मला शोधून काढायचं आहे. मग पुढे काय झालं? हे आपण हे पुढल्या पार्ट मध्ये बघूया. हो. मजा येणार हो का, खरंच. मग पुढल्या पार्ट मध्ये तर खूप मजा येणार आहे. आपल्याला. ठीक आहे चला.